नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शियावर एक थेरम पाहणार आहोत. त्याला म्हणतात परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. आणि हे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम एका विशिष्ट प्रकारच्या बॉडीजसाठीच ॲप्लिकेबल आहे. त्यांना म्हणतात प्लेनर बॉडी किंवा लॅमिनर बॉडीज. तर ही प्लेनर बॉडी काय असते? तर फॉर एक्झाम्पल मी हे बोर्ड घेतलं आणि या बोर्डमधून एक पोर्शन कट केला, कुठल्याही शेपचा एक पोर्शन कट केला, तर मला जी बॉडी मिळेल तिला मी म्हणणार प्लेनर बॉडी. ठीक आहे. तर प्लेनर बॉडी काय असते? एक थिन बॉडी जी आपण एखाद्या प्लेन मधून कट करू शकतो किंवा एखाद्या प्लेनवर ठेवू शकतो. तर त्या बॉडीचा सरफेस काय असेल? प्लेनर सरफेस. ओके. फॉर एक्झाम्पल हे पेन टॅब आहे, ह्या पेन टॅबला मी म्हणू शकतो प्लेनर बॉडी. तर अगदी थिन आहे आणि हे रेक्टँग्युलर शेपचं पेन टॅब आहे, पण कुठल्याही शेपची अगदी थिन बॉडी जिचा सरफेस प्लेनर सरफेस असेल, म्हणजे आपण एखाद्या प्लेनवर त्या बॉडीला ठेवू शकतो, तर अशा बॉडीला आपण काय म्हणू शकतो? प्लेनर बॉडी किंवा लॅमिनर बॉडी. ओके. तर माझ्याकडे ही एक प्लेनर बॉडी आहे आणि सपोज ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मला माहिती आहे अबाउट दिस ॲक्सिस. हा कुठला ॲक्सिस आहे? परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ बॉडी. हा आहे सपोज झेड ॲक्सिस. ओके. तर मी या बॉडीच्या प्लेन मध्ये दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस कन्सिडर करणार. तर एक आहे सपोज एक्स ॲक्सिस. ठीक आहे. हा आहे एक्स ॲक्सिस, सॉरी, आणि एक आहे वाय ॲक्सिस. तर सपोज IZ is moment of inertia of this planar body about Z axis. ठीक आहे. Z axis म्हणजे perpendicular to plane of body. त्यानंतर perpendicular axis theorem काय म्हणतं की मी या IZ ला लिहू शकतो as sum of Ix plus Iy. ओके. म्हणजे काय? जर बॉडी ह्या ऍक्सिस भोवती रोटेट करत असेल तर त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया सपोज Iz. तर Iz काय असणार? इट इज सम ऑफ ऍडिशन ऑफ व्हॉट? Ix प्लस Iy. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया व्हेन बॉडी रोटेट्स अबाउट एक्स ऍक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया व्हेन बॉडी रोटेट्स अबाउट वाय ऍक्सिस. ठीक आहे. समजलं? तर आपण आता ह्या परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमला प्रूव्ह करणार आहोत. त्यानंतर त्याचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. ओके. तर प्रूफ अगदी सोपं आहे. तर सपोज माझ्याकडे एक मास आहे. ओके. एक छोटासा स्मॉल पार्टिकल किंवा एक छोटासा मास मी या बॉडी मधलं कन्सिडर केलं, त्याला मी म्हणतोय DM. आणि हे किती डिस्टन्सवर आहे? ॲट डिस्टन्स R. ठीक आहे. तर मी इथून दोन परपेंडिक्युलर्स ड्रॉ करणार, एक एक्स ऍक्सिसवर आणि एक वाय ऍक्सिसवर. ठीक आहे. हा पॉइंट आहे सपोज O, हा पॉइंट आहे P, हा पॉइंट आहे M, हा पॉइंट आहे N. ठीक आहे. तर मी हा ट्रायंगल कन्सिडर केला. ओके. OMP. तर मी म्हणू शकतो इन ट्रायंगल OMP युजिंग पायथागोरस थेरम, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? दिस साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. ठीक आहे. तर मी म्हणू शकतो R स्क्वेअर किंवा मी असं लिहिणार OP स्क्वेअर. ठीक आहे. OP स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MP स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर आता OM एक्स ऍक्सिसवर आहे, तर एवढ्या डिस्टन्सला मी म्हणणार X. ठीक आहे. आणि हे ON वाय ऍक्सिसवर आहे, तर एवढ्या डिस्टन्सला ON ला मी म्हणणार Y. ठीक आहे.
आता ON आणि MP हे सेम डिस्टन्स आहे. ओके, कारण काय, तर इथून मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला, इथून पण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, तर हा एक रेक्टँगल असेल. ठीक आहे, तर रेक्टँगलच्या, कारण हा अँगल किती आहे 90 डिग्रीज, हा अँगल पण 90 डिग्रीज, हा अँगल 90 डिग्रीज, हा अँगल पण काय असेल 90 डिग्रीज. तर हा एक रेक्टँगल आहे ONPM. तर रेक्टँगलच्या ज्या अपोजिट साइड्स असतात त्या सेम असतात. ठीक आहे, तर MP इज इक्वल टू ON. ओके, सो MP इक्वल्स टू ON इक्वल्स टू व्हॉट, Y. आणि OM काय आहे, OM इक्वल्स टू X. ठीक आहे, आणि OP काय, OP इज इक्वल टू R, आणि ते मी सबस्टिट्यूट करणार आहे इथे. ओके, तर मला काय मिळतं, R स्क्वेअर, therefore I get R स्क्वेअर इक्वल्स टू OM स्क्वेअर विच इज X स्क्वेअर प्लस Y स्क्वेअर. ठीक आहे, आणि फक्त याला मी मल्टिप्लाय करणार आहे DM ने. तर मला काय मिळतं, DM इंटू R स्क्वेअर इज इक्वल टू DM इंटू X स्क्वेअर प्लस DM इंटू Y स्क्वेअर. ओके, आणि त्यानंतर आता DM इंटू R स्क्वेअर काय आहे, तर हे मास आहे DM इंटू R स्क्वेअर आहे या मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट Z ऍक्सिस. ठीक आहे, तर DM इंटू X स्क्वेअर काय आहे, तर या मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट Y ऍक्सिस. कारण काय, तर या मासचं डिस्टन्स जे आहे Y ऍक्सिस पासून इट्स इक्वल टू व्हॉट, दिस मच डिस्टन्स म्हणजे X. ठीक आहे, तर DM इंटू डिस्टन्स स्क्वेअर फ्रॉम Y ऍक्सिस काय असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ DM अबाउट Y ऍक्सिस. त्यानंतर DM इंटू Y स्क्वेअर काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ DM अबाउट X ऍक्सिस. कारण X ऍक्सिस पासूनचं या बॉडीचं डिस्टन्स किती आहे, इट्स इक्वल टू MP किंवा मी म्हणू शकतो ON. ठीक आहे, आणि इट्स इक्वल टू Y, म्हणजे DM मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स स्क्वेअर कुठून, फ्रॉम X ऍक्सिस काय असेल, या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट X ऍक्सिस. ठीक आहे, म्हणजे DM चा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट X ऍक्सिस. ऑल राईट, तर आता मी या इक्वेशनला इंटिग्रेट करू शकतो ओव्हर द एंटायर सरफेस ऑफ द बॉडी. इंटिग्रेटिंग over the body आपल्याला काय मिळतं, इंटिग्रल ऑफ DM इंटू R स्क्वेअर इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ DM इंटू X स्क्वेअर प्लस इंटिग्रल ऑफ DM इंटू Y स्क्वेअर. ठीक आहे, तर अशा प्रकारचे n नंबर ऑफ पार्टिकल्स आपण जर कन्सिडर केले आणि सगळ्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड केला, तर आपल्याला काय मिळेल, DM इंटू R स्क्वेअर असेल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट Z ऍक्सिस. ठीक आहे, कारण R काय, Z ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स. ठीक आहे, तर आपल्याला मिळतं IZ इज इक्वल टू DM इंटू X स्क्वेअर काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट Y ऍक्सिस. ओके, IY प्लस IX. ठीक आहे, तर हे झालं प्रूफ, अगदी सिंपल प्रूफ. ऑल राईट, त्यानंतर ह्या लॉला आपण अप्लाय कसं करू शकतो, तर फॉर एक्झाम्पल मी एक डिस्क घेतली. ओके, तर आपण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केलेला आहे अबाउट परपेंडिक्युलर ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. तर इथे IZ काय असतो, इट्स इक्वल टू व्हॉट, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस, इट इज इक्वल टू mr स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ओके, त्यानंतर मी दोन ऍक्सिस कन्सिडर करणार या डिस्कच्या प्लेनवर. हा आहे माझा X ऍक्सिस, हा आहे Y ऍक्सिस. तर आता दोन्ही ऍक्सिस सिमिलर आहेत, कारण काय, दोन्ही ऍक्सिस डायमेट्रिकल आहेत, डायमीटर आहेत. ठीक आहे, तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम आपल्याला काय म्हणतो, IZ इज इक्वल टू IX प्लस IY. ओके, त्यानंतर कारण हा ऍक्सिस पण या डिस्कचा एक डायमीटर आहे आणि हा ऍक्सिस पण एक डायमीटर आहे, तर मी म्हणू शकतो की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट X ऍक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट Y ऍक्सिस. दोन्ही ऍक्सिस साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, सेम असेल. ठीक आहे,
कारण दोन्ही ऍक्सिस काय डायमीटर आहेत. ओके, किंवा डायमीटर मधून पास होतात असं आपण म्हणू शकतो. तर कारण Ix इज इक्वल टू Iy, मी इथे लिहू शकतो Ix प्लस Iy काय 2 टाइम्स ऑफ Ix. तर मला मिळेल Iz इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ Iz इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ Ix. ठीक आहे, तर ते मी इथे सबस्टिट्यूट करणार. मला काय मिळेल 2 टाइम्स ऑफ Ix इज इक्वल टू mr स्क्वेअर डिवायडेड बाय 2. तर Ix किंवा Iy ची व्हॅल्यू काय असेल, हा 2 मी त्या साईडला नेणार, तर डिनॉमिनेटर मध्ये जाईल 2 टाइम्स 2 म्हणजे 4. देअरफॉर मला मिळतं Ix इज इक्वल टू mr स्क्वेअर डिवायडेड बाय 4. ठीक आहे, तर अगदी सिंपल ऍप्लिकेशन. आणखी ऍप्लिकेशन आपण पाहू शकतो. तर आता एक रिंग कन्सिडर करूया. तर रिंग चा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, अबाउट द वर्टिकल ऍक्सिस. वर्टिकल ऍक्सिस म्हणजे an axis perpendicular to its plane and passing through center. तर अबाउट परपेंडिक्युलर ऍक्सिस रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr स्क्वेअर. आणि मला जर डायमेट्रिकल ऍक्सिस साठी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा असेल तर मी काय अप्लाय करणार, परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम. ठीक आहे, तर हा झाला माझा एक्स ऍक्सिस, हा झाला वाय ऍक्सिस. परत हेच रिझनिंग मी देऊ शकतो. तर या रिंग साठी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सारखेच आहेत. कुठलाही ऍक्सिस जरी तुम्ही घेतला, ठीक आहे, या रिंगच्या सेंटर मधून पास होणारा आणि त्या रिंगच्या प्लेन मध्ये कुठलाही डायमेट्रिकल ऍक्सिस जर तुम्ही घेतला तर तो त्याच्यासाठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, सेम असेल. कशामुळे, सिमेट्री. ओके, तर मी म्हणू शकतो Iz इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ Ix and that's equal to mr स्क्वेअर. म्हणजेच Ix इज इक्वल टू व्हॉट, mr स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ठीक आहे, तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमेट्रिकल ऍक्सिस काय असतो, mr स्क्वेअर डिवायडेड बाय 4. ठीक आहे, तर मी Ix ला रिप्लेस करणार I सफिक्स d ने, d फॉर डायमीटर. इट्स इक्वल टू mr स्क्वेअर डिवायडेड बाय 4. आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमेट्रिकल ऍक्सिस काय असतो, mr स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ठीक आहे, तर एक्स वाय सफिक्स न देता मी सफिक्स काय दिलं, d, डायमेट्रिकल ऍक्सिस. ठीक आहे, ओके, डायमेट्रिकल ऍक्सिस म्हणजे डायमीटर मधून पास होणारा ऍक्सिस. तर हे झालं परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम आणि त्याचं अप्लिकेशन. या लेक्चरमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.